गावान पालखी होती, शर्ट घालवतो, शर्ट म्हटला तरी पप्पा सांगतो एक साईज मोठी आहे. 4-4:30च्या दरम्यान बाप सगळं डोक्याला पेट लावून बायका सगळ्या नाचत होते तिकडे बाहेरच्या बाजूला. नाही इकडं पालखी निघली पण जाम स्ट्रगल का असं कलशी उचला बोलले. मी काहीतरी वेगळाच बनवून असं राहुल पाटील 15 दिवस आधी बोललेला ना, त्यांनी खरोखर चिंबुरे बनवलं. म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर देते बघा, कोणाला बनवायचं असेल तर सांग. इथं बेंचोला चिटकून सगळं काय कॉडवलींचा नाचताना इकडे टायगर ग्रुप बघा सगळं म्हणजे फेट अर्धेच लावलं अर्धे लावलं नाही फेट, पण सगळं नाचतं ना बघा इथं. आता कमान क्रॉस केली यंदा जाम गर्दी म्हणजे अपाट गर्दी आहे ना. रातचे तर 7:30-8 वाजलेलं ना, अजून पाटील वलीनच अजून मुंगाची वलीन पोहोचायचे नाही. बघा जाम स्ट्रगल काम. इथं राकेश नाना रुपेश नानाने जाम भारी डेकोरेशन बनवलेलं आहे. इकडे बघा ना, आता आपली देवला जवळ पालखी पोहोचलेली आहे. पोरीवी सगळे वाटतं प्री प्लॅनिंग केली म्हणजे सुरुवातीपासून लास्टपर्यंत नाचायचं असं आहे. कारण की ते थांबतच नाही म्हणजे सुरुवातीपासून नाचताना ते अजून दमत पण नाही ना, काय माहिती काय त्यांची एनर्जी आहे. मग आजपासून एक पण पोरं नव्हतं, सगळी पोरं गायब होती. आता कमान क्रॉस केली तर सगळी पोरं आली ना, तर म्हणजे 2-3 तास झाले एकच जागेवर असतात. आता 10 मिनिटं लागतील पोहोचू देवला जवळ. तवशर पाया परा सगळे गावांचं एक एक करून सगळी बारा पाहुणी पण आलेली सगळे ना फुल ब्लॉग युट्यूबला अपलोड केले. त्याच्याने बघू शकता तिथं कशी नाचताना सगळे धुरकूस घातलेलं म्हणजे सकाळपासून. म्हणजे चला आता इथे एंड करू ब्लॉग.